नमस्कार, मी डॉक्टर सुश्रुत तातेड आणि मी एक बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन आहे आणि मी द एस्थेटिक ऑफ बानेर इथे मी चीफ कन्सल्टंट प्लास्टिक सर्जन आहे। आज आपण अशा टॉपिक विषयी बोलणार आहोत ज्याच्याविषयी बरेच जण बोलत नाहीत किंवा बोलण्यास ते टाळाटाळ करतात। त्याचं नाव आहे हायमेनोप्लास्टिक सर्जरी। हायमेन म्हणजे काय? हायमेन म्हणजे हा एक पडदा असतो जो फिमेलच्या वजायनल ओपनिंगवर असतो। आता भारतीय मान्यतानुसार किंवा बऱ्याचशा रिलिजियस मान्यतानुसार हायमेन असणे म्हणजे हे थोडंसं हायमेन हे कल्चरल इम्पॉर्टन्सचा विषय आहे आणि त्याला बरंचसं इम्पॉर्टन्स दिलं जातं। पण जर एखाद्या मुलीचा लग्नाच्या अगोदर काही प्रीमॅरिटल सेक्स झाला असेल किंवा जर एखाद्या मुलीवर काही अतिप्रसंग ओढवला असेल तर त्या प्रसंगामध्ये ते हायमेन फाटलेलं असू शकतं, ज्याला आम्ही टॉर्न हायमेन असं म्हणतो। तर ह्याची सुद्धा ट्रीटमेंट आपण द एस्थेटिक ऑफ बानेर इथे चांगल्या प्रकारे करू शकतो आणि तुम्हाला नवीन हायमेन तयार करून देऊ शकतो। आता हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे, जर तुम्हाला तो हायमेन पाहिजे का नाही पाहिजे। पण जर तुम्हाला ह्याच्याविषयी वाटत असेल किंवा तुमचं कॉन्फिडन्स कुठेतरी कमी होत असेल तर आपण ही सर्जरी नक्कीच करू शकतो। हायमेनोप्लास्टी ही सर्जरी डे केअर सर्जरी आहे। या सर्जरीमध्ये तुम्ही 3 ते 4 तासामध्ये घरी जाऊ शकता। एक 15 ते 20 मिनिटाची ही सर्जरी आहे। थोडा वेळ तुम्ही इथे आराम करू शकता आणि लगेच तुम्ही तुमच्या कामाला घरी जाऊ शकता। या सर्जरीमध्ये आपल्याला काहीशे प्रिकॉशन्स घ्यावे लागतील, जसे की तुमचे ज्या मूवमेंट्स आहेत त्या थोड्याशा रिस्ट्रिक्ट करायच्या आहेत। तुम्हाला तुमचे जे पाय आहे हे जास्त फाकवायचे नाही आहेत आणि काही बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला नक्कीच समजून सांगू आणि तुम्हाला ही सर्जरी आम्ही करून देऊ शकतो। हायमेनोप्लास्टी सर्जरीविषयी तुम्हाला आणखीन काय माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता। मी आणि माझी टीम नक्कीच तुम्हाला सहकार्य करू आणि तुमची जी माहिती आहे ती आमच्याकडे सुरक्षित आहे आणि ही आम्ही कुठेही उघड करणार नाही। धन्यवाद।